अनधिकृत मजारीवर कारवाईची मागणी सकल हिंदू समाजाने केली आणि त्यानंतर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली। मात्र या जागेवरून वक्फ बोर्डाने दावा केल्याने समोर आले आता आणि याच कारवाईत पुढच्या 7 दिवसांसाठी स्थगित झाली असतानाच नाशिकमध्ये आता नेमकं काय घडतंय पाहूयात हा रिपोर्ट। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात अनधिकृत मजारी हटवण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आंदोलन केले आहे। अनधिकृत बांधकाम हटवा नाहीतर तिथंच हनुमानाचं मंदिर बांधू असा पवित्रा सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे। त्यानुसार महानगरपालिकेनं मजारींच्या शेजारील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली, मात्र मजारींना हात लावलेला नाही। महापालिका प्रशासन, पोलीस आयुक्त आणि सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आहे। या बैठकीत वक्फ बोर्डाच्या नोटिशीचा मुद्दा समोर आलाय। वक्फ बोर्डाने महानगरपालिकेला 2024 ला ही आमचीच जागा असल्याची नोटीस दिली। कोर्टात 3 मार्चला सुनावणी आहे, पण अजूनही 7/12 वर महानगरपालिकेचंच नाव असल्याची माहिती आहे। एकूण 7 मजारींपैकी एका मजारीची कागदपत्र उपलब्ध आहेत, मात्र 6 मजारी अनधिकृत असल्याचा दावा आहे। आता 6 मजारींच्या जागेचं परीक्षण महानगरपालिकेकडून करण्यात येईल। परीक्षणानंतर 6 मजारी संदर्भात पुढची कारवाई करू असं महापालिकेने सांगितल्याचं भाजपचे आमदार देवयानी फरांदेंनी सांगितलंय। तुर्तास महानगरपालिकेने कारवाई आणि सकल हिंदू समाजानं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित केलंय। ती जी जागा जी आहे मजार, ती जागा वक्फने त्याच्यावरती 2024 मध्ये दावा केलेला आहे आणि त्या भागातील नागरिक ज्यांची ही ओपन स्पेस आहे, वक्फची त्यांना नोटीस नसल्या कारणाने नागरिकांना त्याची माहिती नाही आहे, परंतु महानगरपालिकेला जी नोटीस जी आहे ती 2024 मध्ये मिळालेली आहे आणि त्याची सुनावणी जी आहे ती 3 तारखेला आहे येता, की तिथं जी एक मजार जी जुनी आहे त्याबद्दल जे बोललं जातं आहे, परंतु त्या ठिकाणी आता 7 पीर करण्यात आलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये देखील महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की त्या 7 मधला जो एक पीर जो आहे त्याचा एरिया देखील डिफाईन्ड आहे काही कागदपत्रांवरती। तो जो एरिया जो आहे तो कुठला आहे एक्झॅक्टली तो आम्ही आमच्या सर्वेअरला बोलून आणि त्या समाजातील काही धर्मगुरूंना बोलून आम्ही तो डिफाईन्ड करणार आणि ते डिफाईन्ड केल्यानंतर त्याच्यावरती आम्ही पुढची कारवाई करणार। 7 दिवस ह्या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत। कॉर्पोरेशनचे जे कमिशनर आहेत, नाशिक महानगरपालिकेचे कमिशनर, यांनी या संदर्भात सर्व जी कागदपत्र आहेत ती पडताळून लीगल ओपिनियन घेऊन पुढची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन आणि अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। सकल हिंदू समाजानं आंदोलनाचा इशारा दिल्यानं सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता। महानगरपालिका ज्या पद्धतीने एकांगी वागते, हे एकांगी वागणं आम्हाला सहन होणार नाही। तो प्लॉट नाशिक महानगरपालिकेच्या नावावर आहे, तो तसाच्या तसा मोकळा भूखंड करा, नाहीतर त्याच ठिकाणी बजरंगबलीचं मंदिर आम्हाला। पुढचे 7 दिवस अर्थात कोर्टाच्या 3 तारखेच्या सुनावणीपर्यंत तोडक कारवाई होणार नाही। तोपर्यंत ज्या 6 मजारी अनधिकृत असल्याचा मुद्दा उपस्थित झालाय ती जागा नेमकी महापालिकेचीच आहे की नाही याचं परीक्षण होणार आहे। चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।